सर्वात मोठी बातमी ती म्हणजे वर्ल्ड कप संदर्भातली वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे। विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन यांचा यात समावेश आहे। केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनीचा समावेश आहे। तर केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यात खेळतील। तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सामी यांचाही यात समावेश आहे। हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा यांचाही संघामध्ये समावेश आहे। तर विराट कोहली हा कर्णधारपदी असेल, तर रोहित शर्मा हा उपकर्णधारपदी असेल, तर शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सामी, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा यांचा या संघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर यावेळची सर्वात मोठी बातमी, वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या संघामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा हे देखील महत्त्वपूर्ण अशा जबाबदारी स्वीकारते। विराट कोहली हा कर्णधारपदी, तर रोहित शर्मा हा उपकर्णधारपदी असेल। शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सामी, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा यांचा यात समावेश आहे। तर अजिंक्य भातंब्रेकर आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। अजिंक्य, थोडा वेळ आधीच भारतीय संघाची जी आहे ती आता घोषणा करण्यात आलेली आहे वर्ल्ड कप साठीची, आणि यामध्ये महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी जी आहे ती विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांवरही टाकण्यात आलेल्या आहेत। कितपत त्यांच्यावरती जबाबदारी असेल, काय त्यांना देखील यावेळेला या जबाबदारी नंतर वाटत असेल? अजिंक्य, बिलकुल विशाल, वर्ल्ड कप हा एक खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे क्रिकेटमधला, आणि वर्ल्ड कपमध्ये जास्तीत जास्त चांगलं परफॉर्मन्स करण्याच्या दृष्टीनं निवड समिती आपली क्रिकेट टीम निवडत असते। विराट कोहली अपेक्षेप्रमाणेच कर्णधारपद भूषवणार होता। महेंद्रसिंग धोनी अनुभवी खेळाडू टीममध्ये आहे, रोहित शर्मासारखा दुसरा अनुभवी खेळाडू टीममध्ये आहे, त्यामुळे विराट कोहलीकडे कर्णधारपद देऊन रोहित शर्माकडे उपकर्णधारपद मिळणार हे निश्चितच होतं। जर संघाचा जर आपण विचार केला विशाल, तर एक खूप संतुलित संघ देण्याचा प्रयत्न या निमित्तानं निवड समितीनं केलेला आहे। सध्याचा फॉर्म खेळाडूंचा निवड समितीने लक्षात घेतलेलाच आहे, मात्र सोबतच इंग्लंड सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी वर्ल्ड कप होणार आहे तिथल्या खेळपट्ट्यांचा, वातावरणाचा अंदाज घेत अनुभवाला देखील तितकंच प्राधान्य दिलेलं आहे। आणि या सगळ्या टीमबद्दल जर बोलायचं झालं तर अनुभवाच्या सोबत नवोदित खेळाडूंना संधी देऊन वर्ल्ड कपच्या दृष्टीनं टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे, सज्ज आहे आणि फिट आहे, हेच दाखवण्याचा, हेच सांगण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला आहे। नक्कीच, मात्र एका बाजूला पाहायला गेलं तर या संघासमोर फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती म्हणजे अशी की भारतात जर आपण पाहिलं की क्रिकेट वेडे हे अनेक असतात, आणि त्यातल्यात वर्ल्ड कप आहे म्हटल्यानंतर प्रत्येक क्रिकेट चाहत्यामध्ये तशाच प्रकारचा जोश जो आहे तो सुरू असणार आहे, आणि प्रत्येक वेळेला एक आणखी मोठी जबाबदारी या संघावरती येऊन पडते, ती म्हणजे हा वर्ल्ड कप जिंकण्याची। वर्ल्ड कप जिंकणं तितकंसं सोपं नाहीये, कारण वर्ल्ड कप साठी येणाऱ्या टीमसही तेवढ्याच तगड्या असतील। मोठी आव्हानं देखील आपल्या भारतीय संघासमोर असतील। अजिंक्य, बिलकुल विशाल, आपल्या देशामध्ये खरं तर क्रिकेट हा एक खेळ नाही, तर क्रिकेट हा एक धर्म आहे असं म्हणतात, आणि सातत्यानं क्रिकेटच्या बाबतीत बोललं जातं। गल्लीपासनं दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी क्रिकेटबद्दल चर्चा होत असते, प्रत्येक जण आपलं एक्सपर्ट ओपिनियन देत असतो। पण वर्ल्ड कप हा एक असा इव्हेंट आहे की ज्या इव्हेंटमध्ये कुठल्याही टीमला कमी लेखून चालत नाही, कारण आता जर आपण बघितलं तर क्रिकेट खेळणाऱ्या जे काही संघ आहेत, ज्या काही टीम्स आहेत, त्यांच्या गुणवत्तेबाबत अनेक जण सातत्यानं बोलत असतात, अनेक स्पर्धांच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता सिद्ध देखील होत असते। भारताबद्दल जर बोलायचं झालं तर ही जी टीम निवडली गेलेली आहे, हा जो 15 जणांचा संघ आहे भारताचा, हा अतिशय संतुलित आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दोन जागांसाठी खरी चुरस होती, 13 जणांची टीम जवळपास निश्चित मानली जात होती, 2 जागांसाठी जी चुरस होती त्या 2 जागांची चुरस देखील निवड समितीने संपवली, कारण अंबाती रायडू हा 4थ्या क्रमांकावर खेळेल असं बोललं जात होतं, मात्र अंबाती रायडूला संघात स्थान मिळालेलं नाहीये। त्याच्याऐवजी निवड समितीनं ऑलराऊंडर विजय शंकरवर विश्वास दाखवलेला आहे, कारण इंग्लंडमधल्या वातावरणात विजय शंकरच्या मध्यम गती गोलंदाजीचा, त्याच्या स्विंग गोलंदाजीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा उद्देश या निमित्तानं असेल। हार्दिक पांड्याच्या रूपानं एक चांगला ऑलराऊंडर टीम इंडियाकडे आहेच, चांगलं आणि सातत्यपूर्ण खेळ त्याच्याकडनं देखील अपेक्षित आहे, आणि त्यानं हे वारंवार आपल्या उपयुक्त खेळींमधनं दाखवून देखील दिलेलं आहे। रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या तिघांच्या रूपानं स्पिनर्स जे आहेत त्यांची निवड केली गेलेली आहे। जलदगती गोलंदाजांमध्ये कदाचित एक जास्त 3+1 4 गोलंदाज निवडले जातील असं वाटत होतं, पण 3च गोलंदाज निवड समितीनं निवडलेले आहेत, कारण त्यांना जो बॅलन्स आहे, जो रॅपो आहे सध्याच्या टीममधला, तो मोडायचा नाहीये।
त्यामुळं जर निवड समितीनं जी टीम निवडलेली आहे त्याचा जर विचार केला तर इंग्लंडच्या वर्ल्ड कपसाठी म्हणून जी टीम पाठवायची चर्चा होत होती, जी संभाव्य नावं सातत्यानं घेतली जात होती 13 जणांच्या व्यतिरिक्त, ते म्हणजे एक दिनेश कार्तिकचं नाव त्यांनी ठरवलेलं आहे. दिनेश कार्तिक का रिषभ पंत असा पेच निवड समितीसमोर होता, कारण रिषभ पंत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत होता. पण महेंद्रसिंग धोनी आपल्याकडे ऑलरेडी एक विकेट कीपर आहे. महेंद्रसिंग धोनी जर नसेल त्याच्या अनुपस्थितीत कोणाला खेळवायचं, राखीव यष्टीरक्षक कोण असेल, याबद्दलचा पेच सुरू होता. आणि दिनेश कार्तिकची निवड करत निवड समितीने तो पेच पण सोडवला. पण यामागचं कारण जे आहे ते अतिशय योग्य आहे आणि निवड समितीने ते कारण देताना हे पण म्हटलंय की इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण असतं, ज्या पद्धतीच्या खेळपट्ट्या असतात, ते पाहता अनुभवाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. कारण दिनेश कार्तिककडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा जास्त अनुभव आहे. रिषभ पंत आता आपण इंग्लंडच्या टूरवर ज्या वेळेला गेलो होतो तेव्हा रिषभ पंतला खेळण्याचा अनुभव मिळाला होता, पण तो तितका परिपक्व बॅट्समन नाहीये. त्या दृष्टीनं यष्टीरक्षण हा एक खूप मोठी जबाबदारी असते. दिनेश कार्तिकचं यष्टीरक्षण हे खूप चांगलं आहे, रिषभ पंतचं यष्टीरक्षण तितकंसं चांगलं होत नाहीये. या सगळ्याचाच विचार करता एक चांगली आणि संतुलित टीम निवड समितीनं निवडलेली आहे. नक्कीच अजिंक्य, मात्र ज्यावेळेला ही संपूर्ण टीम येत्या आव्हानांसाठी तयार होताना दिसणार आहे त्यावेळेला तुमचं प्लॅनिंग, त्याचबरोबर क्रिकेटची जी स्ट्रॅटेजी त्यांना प्रत्येक संघाबरोबर खेळताना लागणार आहे, याचं देखील आता क्रिकेट टीम जी आहे ती जाहीर झाल्यानंतर त्याची सुरुवात झालेली असणार आहे का? कशा प्रकारची पावलं पुढच्या काळामध्ये या टीम मधील प्रत्येक मेंबरला, प्रत्येक खेळाडूला ठेवावं लागणार आहे? विशाल, प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी नेमून दिलेली असते. त्यामुळं प्रत्येक खेळाडूला त्याचा टीम मधला जो काही रोल आहे तो नेमका कसा असणार आहे, त्याच्यावर नेमकी कोणती जबाबदारी आहे आणि जर त्याला संधी दिली गेली तर ती जबाबदारी कशा पद्धतीनं पेलायची हे त्याला निश्चितपणे माहिती असतं. आणि ह्याची तयारी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं सुरू होत होती. टीमची बांधणी करणं हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो आणि त्या खेळाडूंना तितका आत्मविश्वास देणं, त्यांचा तितका सराव करून घेणं, त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य राखणं, त्यांच्या फिटनेसमध्ये सातत्य राखणं, या सगळ्या बाबींचा त्यात समावेश होत होता. आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं म्हणजे बीसीसीआयनं टीम मॅनेजमेंटला याबद्दलच्या सूचनाही दिल्या होत्या. IPL मध्ये काही खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत देखील बोललं गेलं होतं. सगळ्याचा जर विचार केला तर याची काळजी आधीपासूनच घेतली गेली होती. त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये जी आता ही टीम जाणार आहे या टीमकडे खरं तर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण 2015च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सेमीफायनल पर्यंत पोहोचली होती, ऑस्ट्रेलियाकडनं पराभव झाला होता. या वर्ल्ड कपमध्ये फायनल पर्यंत पोहोचून आपण पुन्हा एकदा 2011 प्रमाणेच वर्ल्ड कप जिंकून भारतात परत आणू अशी आशा निश्चितपणे बाळगायला हवी. विशाल, नक्कीच धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर एकंदरीतच विराट सेना कशा प्रकारे असेल ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय. सर्व खेळाडूंची नावं थोड्याच वेळा आधी जाहीर करण्यात आलेली आहेत आणि विराट सेनेची निवडही झालेली आहे.